सोनवणे. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. बाकी काय वाल्मिक कराड काय धावती भ्रम गेला काय? त्याला गल्लीमधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याचं नाव काय घेते? त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो. हा ठाकरे सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजीराजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो. आम्हाला सांगा. पहिला धावती प्रेम होणी त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं विराट आता बाद झालं. थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतो. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का? बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय. उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही, समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दमानी यांनी सांगितलं, अंजलीताई दमानी यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गबाडलंय मोठे. त्याला यायनीच लपिवलं असं बाबा. येऊ घातला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारध्यांवरती हल्ले यांनी केले. परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदंडचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं. शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कोणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर ॲडव्होकेट चंद्रकांत नवले ते 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी